आज विक्रम भावे सरांनी आज दाभोळकर हत्या आणि मी हे जे त्यांच्या संपूर्ण त्यांना ज्या खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकवलं होतं त्या संपूर्ण खटल्याबद्दलचं त्यांचा अनुभव कथन त्यांनी या पुस्तकात कथित केलेलं आहे. त्याबद्दलच्या आपल्या भावना काय, आपण त्या केसमध्ये एक त्यांच्या बाजूने लढणारे एक महत्त्वाचे अधिवक्ते होतात, तर आपल्या त्यांच्याबद्दलच्या काय भावना आहेत? हा खरा तर एक धाडसी पण प्रामाणिक प्रयत्न आहे ज्याला समाजाने समजून घेतलं पाहिजे. कारण दाभोळकर हत्येबद्दल शेकडो हजारो टन कागद आतापर्यंत वर्तमानपत्रांनी वापरला आहे, काही हजार तास चॅनेलवरती वापरले गेलेले आहेत. आणि मग त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भावे, तावडे, पुनाळेकर आणि जी काय अशी नावं आहेत, हे कसे गुन्हेगार ह्याचं एक चित्रण केलं गेलेलं आहे. आता जेव्हा माणूस सुटतो तेव्हा ही मीडिया कशासाठी सुटला, काय चुकलं किंवा तो निर्दोष होता हे समजून घ्यायला येतो का, तर याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे जेव्हा अटक होते, मी काही पेपर्समध्ये असं बघितलं किंवा एखादा हिंदुत्ववादी अटक होतो, जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंग अटक होतात तेव्हा प्रज्ञा सिंग एवढंच लिहिलं जातं. डॉक्टर म्हणजे जो मेरिटमधून ENT झालेला सर्जन डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे अटक होतात तेव्हा वीरेंद्र तावडेला अटक अशा पद्धतीत दाखवलं जातं. पण भीमा कोरेगावचे आरोपी असतात किंवा मुस्लिम दहशतवादी आरोपी असतात तेव्हा त्या मुसलमान आरोपीच्या घरची त्याची म्हातारी बहीण, आजी, काकू, मावशी कशी रडत बसलेली आहे, त्यांचं घर कसं असं खराब परिस्थितीत, एक बकरी कशी बांधलेली आहे, म्हणजे जेणेकरून वाचणाऱ्याच्या मनामध्ये कणव निर्माण होईल, हे प्रोजेक्शन आहे आज. त्यामुळे ही जी दुसरी बाजू आहे ही नक्की समजून घ्यायला पाहिजे आणि भावेंनी तीच बाजू समाजासमोर आणलेली आहे, ती वाचली पाहिजे, बघितली पाहिजे, प्रश्न विचारावेत, तो मुद्दा नाही आहे, पण समजून तर घ्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, तुम्ही आपल्या जे तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त केलं त्याच्यामध्ये तुम्ही असं सांगितलं की अशा अनेक तरुण आहेत ज्यांच्या आत्तापर्यंत खोट्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा एक षडयंत्रच रचलं जात आहे. तर ह्या सगळ्या ह्यांच्याबद्दल आपण कशा पद्धतीने आता कायदेशीर लढाई लढणार आहात आणि कशा पद्धतीने आपल्या एक हिंदू म्हणून त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे कसे उभे राहणार आहात? बघा, लढाया ह्या फक्त कोर्टात लढल्या जातील असं नाही आहे. मी काही त्यातली उदाहरणं सांगतो. म्हणजे आपल्या माध्यमातून मी वाचकांना, बघणाऱ्यांना विचारू इच्छितो की यांनी कोणी मौलाना उमरजी नाव ऐकलं आहे का? आणि मी परत हिंट पण त्याची देतो की हे गुजरातमधलं नाव आहे. व्हिडिओ पॉज करून थांबा, मौलाना उमरजी नाव शोधा आणि नाही मिळणार. मी खात्रीने सांगतो, कारण हे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असणार. हे नाव त्या माणसाचं आहे ज्याच्यावरती गुजरात पोलिसांनी आरोप ठेवलेला की गोध्रामध्ये ज्या ट्रेनमध्ये कारसेवकांना जाळलं गेलं, म्हणजे गोध्रामध्ये कसा मुसलमानांवर अत्याचार झाला ह्याच्याबद्दल बरंच बोललं जातं आणि मग ती रिॲक्शन होती असं म्हटलं जातं. पण मूळ ॲक्शन काय होती, तर ती ट्रेन पेटवणं. हा माणूस त्या कटाचा मास्टर माइंड होता जो निर्दोष सुटला आणि तो मेला. आता त्याला थडग्यातून बाहेर काढून तुम्ही काय करू नाही शकत, पण हे आम्हाला माहीतच नाही आहे. त्याच केसमध्ये जी महत्त्वाची साक्षीदार होती तिला शेवटी कोर्टाने तू खोटी साक्ष दिलीस कोर्टासमोर म्हणून शिक्षा दिली. आम्हाला माहीत नाही आहे. 13 वर्ष काही जण आत बसले आणि आम्ही गेल्या 1.5 वर्षापूर्वी त्यांना निर्दोष सोडवलं. म्हणजे मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेचा कमी आहे, ती सुरूच आहे गेली 10-15 वर्ष. मुद्दा आम्ही हिंदू म्हणून ह्याच्याकडे सजगपणे बघण्याचा आहे. म्हणजे जे छापलं जातं ते सगळं खरंच असतं या अंधश्रद्धेतून बाहेर पडून याकडे बघण्याचं आहे असं मी म्हणेन. सर, आज हे एक सत्य समाजासमोर आणण्याचा जो एक प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून झाला आहे, तर संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही काय आवाहन करा आमच्या माध्यमातून की हे पुस्तक वाचून तुम्ही सत्याचा कशा पद्धतीने सत्य समजून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा? अगदी 2 ओळीत सांगायचं तर तुमच्या खांद्यावर तुमचंच डोकं ठेवा, वैचारिक दहशतवादाचा बळी जाऊ नका. मी त्याची 2-3 उदाहरणं सांगतो. एक पुस्तक आलं मध्ये, हू किल्ड करकरे, त्याच्या काही लाखांनी प्रती आत्तापर्यंत गेलेल्या असतील. कुठल्या तरी अगदी किरकोळ लंगोटी पत्रामधल्या बातम्यांचा आधार घेऊन ते पुस्तक लिहिलं गेलं, प्रचंड मोठ्या प्रमाणात विकलं गेलं, सुप्रीम कोर्टाने ते फेकून दिलं बाहेर. पण आज त्या पुस्तकाने एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला, तो झाला असेल कदाचित, अशी परिस्थिती आहे. अशा पद्धतीने म्हणजे एकीकडे 4 खुनांबद्दल प्रचंड लिहिलं जातं, बोललं जातं, पण ज्या स्ट्रीममधली ती 4ही माणसं होती, कम्युनिस्ट समाजवादी स्ट्रीममधली, त्या कम्युनिस्टांनी किती खून केले. त्यातलं मी नक्षलवादाचं मगाशी उदाहरण दिलं की नक्षलवादांनी मारलेली माणसं 14,000पेक्षा जास्त आहेत, ज्याच्यामध्ये सामान्य आदिवासी येतो, पोलीस येतात, BSFचे जवान येतात, आमदार येतात, मंत्री येतात. पण मग त्याच्याबद्दल याच लोकांना संवेदनशीलता असते का? नसते. मग असा प्रश्न आम्ही कधी कम्युनिस्टांना विचारलाय का की बाबा रे, हे तुम्ही कम्युनिस्ट आहात ना, तुम्ही
तुमच्या लोकांचा हिंसाचार थांबवण्यात अपयशी आहात, तुम्ही रोज रडत बसलं पाहिजे, रोज तुम्ही छाती पिटून आक्रोश केला पाहिजे, हे आम्ही विचारत नाही. कारण आम्ही असा विचारच करत नाही. तर 2 वाक्यात पुन्हा एकदा, आमच्या खांद्यावर आमचीच डोकी राहू दे, वैचारिक दहशतवादाचा बळी जाऊ नका. जे छापलं जातं, दाखवलं जातं तेच खरं असतं, ह्या अंधश्रद्धेतून बाहेर या, एवढंच म्हणेन.